हॅलो मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही व्यवस्थित असाल. आणि आज स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. आज आहे 10 जून. आजच्या दिवशी माझी आई आम्हाला सोडून गेली होती. तर दरवर्षी मग मी तिच्या आवडीचं काही ना काही जेवण बनवते, स्वयंपाक बनवते. की तिला हिरव्या भाज्यापाला, भाजी, आंबाडीची भाजी असं खूप आवडायचं. खास करून मटण खूप आवडायचं तिला. मग आंबाडीची भाजी, हिरव्या मुळा असं खूप खायची ती. खरडा, चटण्यांचे पण भरपूर प्रकार करून खायची. भाकरी तर तिला मेन आवडायची. आणि नंतर मग ती आजारी पडायला लागली, तिला पनीर आवडायला लागलं. तर आमच्यासाठी आणून द्यायची, मग ती पण खायची ना पनीर, चपाती. तर मग दरवर्षी मी काय ना काय बेत करत असते. पुरणपोळी तर खूप छान बनवायची माझी आई. स्वयंपाक खूप सुगरण होती. खूप छान घरात ताक बनवायची, तूप घरात बनवायची. पुरणपोळ्या तर सांगूच नको, सगळ्यांनी इतकं आवडायचं. तिच्या हातचा शिरा, पुरणपोळी, तिच्या हातचं मटण खूप सुंदर बनवायची ती. हातावर पाटावर वाटण वाटायची. आपल्यासारखं मिक्सर तिला बिलकुल आवडायचं नाही. सोलापूर साईडची असल्यामुळं सोलापूर, आणि ती कर्नाटकी भाषा बोलायची, कन्नड. तर भाकऱ्या अशा मोठ्या मोठ्या पातळ करायची. कडक भाकऱ्या करून ठेवायची. सगळ्या मुलींना द्यायची. सुकल्यानंतर कडक करून ठेवायची. ती कडक मला आजही जमत नाही व्यवस्थित. थोडीफार जमते पण अजूनही म्हणजे तशी जमत नाही आईसारखी. तर आज माझ्या आईचं वर्षश्राद्ध आहे. वर्षश्राद्ध म्हणजे माझ्या आईला आता गेली म्हणजे आमच्यातनं आता खूप वर्ष होत आली. तर आता माझ्या आईला आवडायचं सकाळ सकाळ चहा प्यायची. माझी आई थोडी आजारी होती. माझ्या आईला कॅन्सर होता, पिशवीचा कॅन्सर होता. तर त्यांनी माझी आई वारली 2020मध्ये. तर आता माझी आई माझ्या भावाला वारल्यानंतर चहा आणि बटर ठेवायची, कधी कधी खारी ठेवायची. तर मग आता आज मी माझ्या आईला तिच्या आवडीचा घट्ट चहा करते दुधाचा. तिला खूप घट्ट चहा आवडायचा, तिला वास आवडायचा चहाचा. घट्ट दुधाचा चहा करून प्यायची, मलाही द्यायची. तर मग मी आज त्यासाठी चहा केला आहे. चहा आणि बटर ठेवते आणि मग नंतरनं जे काय होईल मी तुम्हाला दाखवत राहते. तर आज आहे माझ्या आईचं श्राद्ध आहे वर्ष. तर मग आता आईला फोटो ठेवला आईचा. तर आता हार वगैरे मागून घेते मी, आणि हार पण घालते, पूजा पण करते, स्वयंपाकाचा पण बेत असते. काय बनवायचं इझिली जे बनवू शकेल ते बनवते. कारण पावसाचंही वातावरण झालं आहे. आणि आजच्या 10 तारखेलाच माझी आई 4:45ला गेली आम्हाला सोडून हॉस्पिटलमध्ये. तिला चांगली होती. चांगली सगळी रात्री आदल्या दिवशी सगळ्या बहिणींना बोलवलं आम्ही. बिर्याणी केली, बिर्याणीचा बेत टाकला, बिर्याणी केली, खाल्ली पिल्ली. ती नाही जेवली, तिला पित्त झालं होतं. तरी मी तिला रात्री भांडी आवरून ते लोक सगळे गेले डबे वगैरे घेऊन, आणि ते लोक त्यांच्या घरीही गेले. मग मी तिला थोडंसं डिशमध्ये दिलं, मी थोडंसं खाल्लं. मी सगळं घर आवरलं, कारण आम्हाला आवरल्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. मी सगळी भांडी पसारा आवरला, ते लोक गेल्यावर झाडून झुडून घेतलं. आणि मग माझ्या आईला घेऊन आम्ही जेवायला बसला. आईला डिशभर घातलं. आई म्हटली आपण पुढच्या हप्त्यात मटण करूया मस्त चुलीवर. तर तिला आवडायला लागलं होतं. नंतर पहिलं बिलकुल आई अंड्यालाही शिवायची नाही. जसं माझा भाऊ वारला, माझा भाऊ आजारी पडायला लागला, मग बाहेर लोकांनी सांगितलं की त्याला मटण चारा, सूप चारा, पाया सूप चारा. मग तसं माझ्याही करायला लागली. सो मग माझ्या आईला पण आवडायला लागलं. मग माझ्या आई पण चांगलं वाटण म्हणून करायला लागली. खूप छान करायला लागली, जे खूपच छान करायला लागली. तिची आज चव माझ्या हातालाच नाही. तर मी करण्याचा प्रयत्न करते. हिरव्या पालेभाज्या खूप करायची. आणि मग तिला गावाकडच्या रेसिपीज खूप येत होत्या. काही ना काही जुगाड करून आम्हाला पोटभर जेवायला घालायची. एवढं मात्र आहे. तिला असं मुळा, टोमॅटो, काकडी खायला खूप आवडायचं. तर आता मी तिला चहा देते, तिच्या फोटोला दाखवते. आता चहा देते मी आईला. खूप छान रेसिपी करायची आहे माझी. आणि सगळ्यांना जेवण घातल्याशिवाय सोडायची नाही अजिबात. कुणी पण पाहुणे होते, त्यांना पाणी दिल्याशिवाय, चहा दिल्याशिवाय, कुणी पण होते स्वतः जेवणात नाही, पण त्यांना पोटभर खायला मिळणार. कुणी आजारी पडले की त्यांना ते लोक सांगायची की नीलाबाई तुझ्या हातची मला मेटकीची भाजी दे, मला भाकरी दे, भाकरी करून दे. आई त्यांना मरण्याच्या वेळेस ते लोक त्यांना सांगून जायची. माझ्या आईला म्हणायची की नीलाबाई तुमच्या हातची मटकीची भाजी भाकरी दे, मला तुझ्या हातचं पिठलं भाकरी करून दे, किंवा मला काहीतरी हे दे, आंबाडीची भाजी दे. तर आई त्यांना आजारी पडल्यानंतर करून घेऊन जायची. 7-8 भाकऱ्या आहे. कुणी घरात वारलं असतं, कुणीच कुणाला घालत नाही. माझ्या आई ताडभर भाकऱ्या, त्यांना पिठलं, चटण्या करायची. चटण्यांना प्रत्येक प्रकारच्या माझ्याला चटण्याची, गुळांबा, कैरीचे प्रकार, आंब्याचे प्रकार करायचे. खूप सारे चटण्या करायची. जवसाची, कारळाची, तिळाचे, खूप चटण्या करायची. लोणची करायची, लिंबू मिरचीची, लिंबाचं, कैरीचं. खूपच आम्हाला खायला भेटायचं. अक्षरशः सगळ्यांना वाटत बसायची. बहिणी आल्या 3-3 बहिणी होत्या, त्यांना सगळ्यांना डबे भरून द्यायची. बोंबीची चटण्या, सुकटच्या चटण्या. तर आता हे बटर आणि चहा देऊया आपण आईला. असं आता आईला नैवेद्य दाखवते मी. तुमच्याशी बोलीपर्यंत जरा जास्त उकळला चहा, काळपट पडलाय थोडा. तर मग आता मी आईला ठेवते. आता हार वगैरे अजून मागवला नाहीये.
तर आता हार वगैरे मागून आईची पूजा करून व्यवस्थित तर आता चहा ठेवला आईला आणि बटर ठेवलं, बटर खारी. तर माझ्या आईला दररोज मी ठेवायचे. आता मध्ये मध्ये मुलींच्यामुळे बंद झालं होतं आणि ते तसंच पडायचं, खराब व्हायचं. सो त्याच्यामुळे म्हणलं त्यापेक्षा तिथे आपणच खावं. आणि आता आज आईचं श्राद्ध आहे तर मग आता ठेवलं जरासं चहा. आता जरा फुलं वगैरे मागवते, आईची पूजा करते, ठीक आहे. नाही तर काहीतरी नैवेद्य करून आईला दाखवते, ठीक आहे गाईस. तर मी पण चहा पिऊन घेते आणि मग नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवते थोडा वेळ. हॅलो मित्रमंडळींनो, आता मी किसान कॉन्ट्रीवरनं भाज्या घेऊन आले. भाज्या आल्यात आपल्या. तर आता फटाफट आईची पूजा करते. पूजा करून फुलं पण मागवली आणि आईची पूजा करते. बाजारात मी गेले नाही त्यामुळे हार मागवले नाही. हे बघा ही फुलं आणलीत, तर फुलंच वाहते आज आईला. आणि दाखवते तुम्हाला काय काय आणले. सामान मागवलं जरा. हे बघा मित्रमंडळींनो, हे ताक मागवलं मी घरात ताक करते, पण सध्या आता दही कधीतरी करते, वेळ मिळाला की, नाही तर नाही करत. हे सगळं सामान मागवलं मी. मुलींसाठी लस्सी मागवली किसान कनेक्टवरनं, फ्रेश मिळते. दही पण फ्रेश मिळते, तिथली छान मिळते. कांद्याची पात ऑर्डर केली आहे. मेथी आता मेघा निवडती आहे. आणि ह्याच्यात जरा पनीरसाठी ड्रायफ्रूट्स मागवले मी, पनीर वगैरेसाठी. टोमॅटो ऑर्डर केले. टोमॅटो जरा लाल नाही दिले, पण ठीक आहे, नंतरही होते. 2 मेथ्या मागवलेल्या, 250-250 ग्रॅमचे. तर तुम्हालाही मागवायचं तर मागू शकता. हा चिवडा आहे, म्हणजे 1 रुपयामध्ये मिळाला मला चिवडा, तर मग केलं ऑर्डर. तर मुलींना मला ताक लागतं आम्हाला, तर त्यामुळं ताक मागवले. अजून याच्यात काय काय बघू, फुटायला नको काय. हे काजू मागवलेले 100 ग्रॅम, काकड्या आणि ही कच्ची कैरी मागवलेली. आंबा मागवलेला, मँगो पण त्यांच्याकडे नाही आहे. मिरच्या, केसर आंबा नाही का तो मागवलेला, पण नाही आहे त्यांच्याकडे. हे माहीत नाही काय बघावं लागेल. काकडी मला वाटतं. ही भेंडी 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो. आणि नारळ मागवलेला जरा. पाणी आहे. आणि कांदा तर काय 16 रुपयाचा कांदा आहे, अर्धा किलो. हे किती, हे पण 16 रुपयाचं का 19 रुपयाचं लसूण आहे. टोमॅटो का कितीचे, टोमॅटो आठवे ना मला कितीचे. टोमॅटो पण मागवले. हे छोटे छोटे श्रीखंड मागवले आता आईला नैवेद्याला दाखवायला. मँगो श्रीखंड, इलायची श्रीखंड आणि केसर काय ते, इलायची श्रीखंड काय ते, केसर का काहीतरी. तर आता मी स्वयंपाक करून घेते, मेथी निवडून घेते फटाफट. मेघा मला हेल्प करते आहे. आता परी आंघोळ करते, तिला पाणी द्यायला गेली आहे. तर मी फटाफट जरा क्लीन ठेवून घेते आणि स्वयंपाक करते, ठीक आहे. आणि आईला नैवेद्य दाखवते, आईची पूजा पण करायची आहे. फुलं पण आणलेत, फुलं वाहते आईला. मावशी एवढं सामान कशासाठी, काय बनवते? श्राद्ध आहे ना, आणि आत्तावर तुमचं खायचं प्यायचं. हा, आता आईचं श्राद्ध आहे त्यामुळे ताक मागवलं आईला. थोडं आईला श्रीखंड आवडायचं, श्रीखंड मागवलं, कैरी मागवली, मिरच्या मागवल्या, कांद्याची पात, मेथी, भेंडी. तर आता भेंडीला वेळ नाही आहे, तर कांद्याची पात, मेथी आणि भाकरी, ताक, थोडीशी कैरी, काकडीचा बेत दाखवूया आपल्या आईला, दाखवल्या, ठीक आहे. तर आता मी पटकन मेथीची भाजी निवडून घेते आणि मेथी शेपूची कांद्याची पात, तू मेथी निवड. आईची पूजा पण करायची, फटाफट स्वयंपाक करून पूजा करूया, ठीक आहे. तर आज आईचं फर्स्ट श्राद्ध आहे ना, मी सांगितलं आवडेल आता करूया. आता मी शेपू निवडून घेते, सॉरी कांद्याची पात निवडून घेते, तू पण मेथी निवड, फटाफट आपण करूया, ठीक आहे. कांद्याची पात निवडून घेतली चांगली आणि मेथीची भाजी पण मेघाने निवडली. मेघा आता चटणी बनवते, हिरवी मिरची, मीठ आणि लसूण.
तर मेथी छान धुवून घेते मी आणि कांद्याची पात पण धुवून घेते. या अख्खी कांद्याची पात पण ठेवली त्याला पण धुवून घेते. आईला अशीच आवडायची खायला. आम्ही असंच खायचो जेवतो डाळ भात बरोबर, आमटी भातावर, शेवग्याच्या आमटी बरोबर असं खायचो आम्ही, सांबार बरोबर कांद्याची पात चांगली लागायची. ते पण धुवून ठेवतो. एवढी लहान ना मी स्वच्छच आहे ऑनलाईन मागवल्यामुळे. बाजारात जरा खूप माती असते. बाजारात घेऊन आले त्याला खूप माती लागलेली असते, कारण ते डायरेक्ट तसं चालतं शेतातून. याला बहुतेक पाण्यातनं धुवून काढत असते, कारण ऑनलाईन डिलिव्हरी असते ना, मग कस्टमर ओरडतात. मग पण क्वांटिटी खूपच थोडी मिळते. बाजारात गेला तर अख्खी याच्या डबल एक गड्डी मिळते. इथे क्वांटिटी खूप थोडी देतात, म्हणजे 2 गड्ड्याची 1 गड्ड्याच्या 2 गड्ड्या करतात किलो. आपण बाजारात गेलो की 15-20 रुपयाला गड्डी येईल, 10 रुपयाला गड्डी येईल, पण मोठी येईल चांगली. 3-4 जण आरामात खाऊ शकतो. हे आता केले की दोघांना पण पुरणार, म्हणजे क्वांटिटी फारच कमी देतो ऑनलाईन. मेथी चांगली निवडून घेते. ती गरम होत आहे. शिकू दे. पुढे ठेवला नाही दिसत इथं. आणायची मुळ्याची भाजी ना, ती पण लई छान लागते करून. त्याने ऍसिडिटी वगैरे सगळं जातं. पोटात गॅस बीस होतो ना, ते मुळा खाल्ला ना पोटातला गॅस जातो सगळं. गॅस होत नाही, कळलं का? गोड गोड अशी आणायची खायला मस्त. खराबच दिले म्हणून बघून आणायचं दुकानात बाजारात आहे का नाही. त्या बाजारात बघून आपण आणतो. तेच बरे आहे. ऑनलाईन एवढं खास नाही देत, कसं पण देते. पण शेतात पिकवलेलं म्हणून, शेतात पिकवलं मग चेक करून तर द्यायचं का नाही. आता आपल्या बाजारात पण शेतातच माल येतो मंडळी. कसं ताजा तवा नाही असं येतं. हे असलं विकायला तरी असतं का असलं तुडकं मुडकं जळकं किडकं. ते लोक पहिलेच काढून फेकतात, त्यांना माहिती आहे लोक घेणारच नाही. शिवाय स्वस्त असतं, परवडणार. 20 रुपयाची 5 आणि 6 लिंब येतात. इथं बघा रसच नाही लिंबामध्ये ना. उन्हामुळे जायला भेटायला गेले आता ऊन लई पडलं होतं, ऊन सहन नाही ना, मग तिकडनं आणलं जातं. हे झालं की प्लेट दे, प्लेट धुवून घे, पुसून घे जरा आणि आतलं ताक काढ. ठीक आहे.
ते लस्सी पण काढेल. एक लस्सी टाक, ठेवते प्लेट इथं ठेवेपर्यंत. आता साईडला उचल जरा, मी प्लेट बनवते. अरे हा का काही राहिली ना. हे उचल सगळं ते पिशवीत भर. अजून एक वाटी घ्यायला पाणी ठेवलं. पाणी ठेवायला वाटी घे ना. काही राहिलं ना वाढायचं? नाही झालं सर. श्रीखंड ठेवलं. हॅलो मित्रमंडळींनो, तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि प्लेट पण वाढलेली आहे मी. तर दाखवते तुम्हाला काय काय केलं आईसाठी. पटपट केलं. आता 2:30 वाजत आले, कधी स्वयंपाकाला लागले होते मी. तर झालं, मुलींना जेवण पण देते. ठीक आहे, तर दाखवते तुम्हाला काय. ही मेथीची भाजी, कांद्याची पात, खरडा, श्रीखंड, ताक, भाकरी, मुळा, काकडी, टोमॅटो आणि कैरी. तर ही परीची प्लेट आहे. परी दे, परीला दे प्लेट. आणि मेघाची प्लेट आहे. हे मेघा. तर मी काय, आता मी छोट्याशा ताटात घेऊन खाईल. छोटंसं ताट, छोटंसं ताट, छोटंसं ताट, छोटंसं ताट. नाही त्याशिवाय खोलगट असं ना छोटं बघ. घाईघाईने केलं खूप फटफट. तर मला सगळ्यात पहिले ताप प्यायचं आहे. ताप खूप थंडी, गरम व्हायला लागलं, खूप गरम होतं. ताप पिते जरासं आणि मग जेवणाला सुरुवात करते. श्रीखंड लागलं तर घ्या अजून ना. तर चपाती वगैरे नाही केली, भाकरीच केलेली आहे. आता जरा क्लिअरिटी दिसते. बघ बरं कसं काय क्लिअर दिसायला लागलं. मग अशी पांढरं पांढरं दिसायला व्हिडिओत, आता का क्लिअर दिसायला लागलं.
आलं पिल्लू जा ना काढपट कर. यात फक्त मुगाची डाळ टाकायची असते, पण मुगाची डाळ थोडीशी होती त्यामुळं मी हा कैरीचा खरडा, कैरी टाकून खरडा केला होता. आई माझं भरपूर काय काय टाकून करायची, कैरी, हरभऱ्याची डाळ भिजवून. तिखट खूप आहे, जर ते मुरलं ना, चटणी मुरली की चांगली लागते. काकड्या बिकड्या, कैरी कापली होती, कैरी मुलींना दिली, आईला दाखवली, एवढंच उरलं. मी पहिले एवढी खाऊन घेते भाकरी. केल्यात भाकऱ्या, कडक व्हायला लागलेत गरमीने, ठेवते आता. काय खाल्लं नक्की? मेथीची भाजी. स्टेट बस. अच्छा वय आई का खाना. ठीक आहे, खा ले बैठ बैठ. ठीक आहे. हो, मस्त झालंय ना, छान झालं जेवण, मस्त झालं. बाकी तर तुकडे टाकली बरोबर, बाकी तुकडा टाकली तुझ्या प्लेटमध्ये टाक. मग तुकडा, 2 तुकडे टाक. हे बघा मित्रमंडळींनी, आता जेवण झालं, सगळं स्वयंपाक झाला, आईला नैवेद्य दाखवून झालं. आता क्लीनअप चाललंय, सगळं क्लीन करते, कारण संध्याकाळी आमच्या इथं पाणी येतं, मग वेळ नाही मिळत. सगळं भांडी धुणं कपडे करायला लागतात, कारण दिवसात एकच टाईम पाणी येतं, संध्याकाळी 6:30 पावणे 7ला येतं, कधी कधी येत पण नाही. मग त्याच्यानंतर कामं करून घ्यायला लागतं सगळी. मग पाईप सोडलं की लोकांना वाटतं किती धुतं पाणी असतं, पण ते थोडा वेळच असतं. 2 तासानंतर पाणी निघून जातं, मग सगळं भांडी कपडे धुणं प्यायचं पाणी सगळं भरावं लागतं. आता झाले जेवण वगैरे, पुसून घेते जरा. हे बघा लकी कसा फिरतो. हे बघा भांडी, आजची भांडी पडलीत, सगळा पसारा पडतोय, सगळं आवरावं लागतं पाणी आल्यानंतर. कॅटी पिल्लांना घेऊन मांजर बसली आहे, लकी फिरतोय. ढग आले पण पाऊस यायला काही तयार नाही आहे बिलकुल. पण आज किती 10 जून आहे ना, 7 जूनला नेहमी पाऊस येतो, पाऊसच यायला तयार नाही. 7 जूनला पाऊस येतो पण पाऊसच येणार. 10 तारीख तरी पाऊस येणार बिलकुल. पण मला आश्चर्य वाटायला लागलं, एक दिवस असा गेला नाही 7 जूनला निदान थोडा तरी पाऊस येतो, रिमझिम तरी पाऊस येतो, पाऊसच आहे ना. आज तर पाऊसच नाही आला, म्हणून आश्चर्य वाटायला लागले. आज म्हणजे 7 जूनला पाऊसच नाही आला, असं 10 तारीख आहे, पाऊसच नाही ना बिलकुल. इतकं गरम होते की तापले बुझाय पत्रे, सगळे पत्रे घरात पत्रे. कसं करायचं आपण. आणि ते पावसाच्या पाण्याने सगळी भिंती भिजतात, सगळं भिजतात. आता एवढं मध्ये पाऊस आला होता,
गेल्या वर्षी तर मे महिन्यात पाऊस चालत होता. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, दिवाळी संपली तरी पाऊस होता गेल्या वर्षी. आता पाऊसच नाही बिलकुल. आश्चर्य वाटतं. तर मांजरे कुत्री झोपली मस्त आराम करतात. आमची पण जेवणं झाली, क्लीन केला तर संध्याकाळी तरी भांडी धुणे करायची. मित्रमंडळीनं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय. बघा कॅटी आमची कशी पिल्लांना घेऊन बसली. कुठेही जाऊ दे पिल्लं बरोबर 5 पिल्लांना घेऊन येते, शोधून शोधून, ओरडून ओरडून. रोज चिकन देतो त्यांना 2-2 पीस, पण त्यांना पुरत नाही. मग त्यांना लागतं उंदीर घेऊन येते खायला. इथं झोपतात गाडीवर. ही जुनी गाडी आहे आमची, आमचं शाळेत. 2 काळी पिल्लं झाली तिची पहिली. एक काळं पिल्लं होतं, मुलगी होती, छान होती, लई लांब चढत शेपूट वगैरे होतं. तिला नेली उचलून कुठेतरी. हा बॉय झोपलाय, शॅडो नाव आहे त्याचं. आणि हा आमचा चिकू. जुनी मांजर होती, तिचं पिल्लू आहे. म्हणजे ह्याचा भाऊ आहे, ह्याच्या बहिणीची मुलगी होती, मुलगा आहे तो, हिच्या बहिणीचा मुलगा. आणि हिची पिल्लं, हिला जर 3 महिन्यांनी पिल्लं होत राहतात. आलं की बाबा डेंजर प्राणी आहे. त्याला आवडत नाही व्हिडिओ, जसं परीला नाही आवडत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो, माझे व्हिडिओ कसे वाटतं ते नक्की सांगा. मला सबस्क्राईब करा आणि माझ्या नक्की कमेंट करा जे काय वाटेल तुम्हाला. ठीक आहे. बाय.